नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं महानगर समाचार। मैं हूं अशोक निगम। आइए देखते हैं आज की ताजा खबर। लांडगा वाघाचं कातडं पांघरून वाघ होऊ शकत नाही, याला वाघाचं काळीज लागतं। ये शेर का बच्चा है, शेर का बच्चा खुलेआम किया। हिम्मत है तुम्हारे में? अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया, जनता ने दिखाया, तुम्हारी जगह दिखा दी। तुम्हाला विधानसभेच्या जागा 100 लढवल्या, 20 जिंकल्या। या पठ्ठ्याने 80 लढवल्या, 60 जिंकल्या। अरे तुम्ही काय लढवणार? तुम्हाला भूमिका बदलली। यांनी शिवाजी महाराजांची भूमिका बदलली, बाळासाहेबांची भूमिका बदलली। तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून घरकाना घाटका झाले, घरकाना घाटका। इधर कभी नाही, उधर कभी नाही। आणि म्हणून परब साहेब, तुमचा इतिहास मला माहित आहे। मला बोलायला लावू नका, मी बोलत नाही। मी कधीही कमरेच्या खाली वार करत नाही। मला सगळं माहित आहे, अंडी पिल्ली सगळी माहित आहे। कोण कुठे गेला, कशाला गेला हे मला माहित आहे। हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं, खुलेआम केलं, खुलेआम। मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं, तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा। मी मुख्यमंत्री होणार होतो, 5 वेळा सांगितलं। का मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये एवढा मोह झाला? का झाला? जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं करू नका, काँग्रेस बरोबर जाऊ नका, तुम्ही का गेले? मोहापायी, सत्तेसाठी। मग मोह कोणाचा? अरे आम्ही तर सत्तेवर लात मारली, आम्ही तर मंत्रीपद सोडलं 8 लोकांनी। तुम्ही सोडणार का मंत्रीपद? आम्ही मंत्रीपद सोडलं 8 मंत्र्यांनी। आम्हाला काय माहित होतं की आम्ही काय होणार आहे आमचं? आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ, असं म्हणून आम्ही लढलो। तुम्ही आम्हाला काय सांगताय? आणि म्हणून परब साहेब, तुम्हाला तुमचा माझा काय वाद नाहीये, पण तुम्ही एकच आहे, जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले, हे पळाले, ते पळाले, आतलं मला सगळं माहित आहे। कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहित आहे। त्याच्यावर तुम्ही जाऊ नका। तुम्ही फक्त बघा, मी तुम्हाला काय म्हणालो नाही, सभागृहामध्ये तुम्ही देखील काहीतरी बोलला होता, असं मी बोललो। काय, कशावर? छळ झाला। तुम्ही इथं बोलले होते ना, बसून बोलू नका। संभाजीराजे, मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबासारखा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत। मी त्याच्यावर सुरू केलं ते, म्हणजे मी बोललो त्यांचे काय डोळे काढले, त्यांचे काय जीभ छाटली, त्यांची काय नख उपटली, त्यांची काय कातडी सोडली? काय केलं देवेंद्र फडणवीसांनी, मुख्यमंत्र्यांनी काय केलं? सोलायला पाहिजे होती। अंबादास आणि खऱ्या अर्थाने सभापती महोदय, तो जेव्हा आला त्यावेळेस हिंदू देवतांची मंदिरं तोडून टाकली। कुणी त्याला म्हणाला खाली कुशल प्रशासक होय। छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्याची बरोबरी केली होती। त्यावेळेस खालच्या सभागृहातल्या अबू आझमीला मी बरोबर त्याला उत्तर दिलं। दुसऱ्यांदा त्यांनी शंभूराज आणि संभाजीराजे आणि छत्रपती आपले औरंगजेब याची बरोबरी केली। म्हणाला कुशल प्रशासक आहे, चांगला प्रशासक आहे, त्यांनी हे केलं ते केलं। अरे असं बोलताना लाज तरी वाटली पाहिजे। हा खऱ्या अर्थाने हा आपल्या स्वराज्यावर चाल करून आलेला, स्वराज्याचा घास घ्यायला आलेला हा औरंग्या, हा मंदिर तोडली त्यांनी, आया अब्रूंची लखतर हे केली, आया बहिणींची अब्रू लुटली। संभाजीराजे सापडत नव्हते, त्यानं निष्पाप लोकांचे बळी घेतले, रक्ताचे पाट वाहिले। आणि अशा या औरंग्याचं उदात्तीकरण करणं काय? आणि म्हणून या ठिकाणी याचं उदात्तीकरण थांबावं। जे लोक आज मागणी करतायत, जे लोक मागणी करतायत, मग ते विश्व हिंदू परिषद असेल, कोणी असतील, यांची मागणी चुकीची आहे का? बिलकुल नाही। आणि म्हणून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक देशांनी जे आक्रमणकारी होते त्यांच्या खुणा पुसून टाकल्या, आणि ज्यांनी
शौर्य गाजवलं, त्यांच्या खुणा ज्या आहेत या तिथून ऊर्जा आणि प्रेरणा घेण्यासाठी ठेवल्या. आपल्या ब्रिटिश सरकारच्या काळात इथं बीटीचं स्टेशनचं आपण व्हिक्टोरिया टर्मिनस होतं त्याचं छत्रपती शिवाजी महाराज केलं. या ठिकाणी एअरपोर्टचं नाव बदली केलं. आपण काळा घोडा काढला, आपण किंग एडवर्डचा पुतळा काढला. मग हे जर आहे तर संभाजीनगर आपण केलं, अहिल्यानगर आपण केलं, आपण हे धाराशिव केलं, आपण हे सगळं केलं. आणि मग मला एक सांगा, खऱ्या अर्थाने या ठिकाणी जेव्हा ज्यांनी शंभूराजांचा अनन्वित छळ केला, ज्यांनी त्यांची नखं कापली, खेचली, त्यांनी त्यांची चामडी सोलली, त्याच्यावर उकळतं तेल टाकलं, ती मीठ चोळलं, डोळे लाल लाल शिगांनी ज्या त्यांनी फोडले, जीभ कापली, अशा शंभूराजांचा अपमान अत्याचार करून धर्म बदलत नाही म्हणून बलिदान त्यांनी दिलं आणि त्यांचे तुकडे तुकडे केले. आणि असं केल्यानंतर काही लोक म्हणतात, काही लोकांनी ते काय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबाची तुलना केली, म्हणाले क्रूर प्रशासक आहे. काय अरे कुठला क्रूरपणा त्यांना दिसला त्यांच्यामधला? त्यांचे काय डोळे काढले का? त्यांचे काय जीभ काढली का? त्यांचे काय कातडी सोडली का? त्यांचे काय नख कापले? काय केलं? अरे काय बोलायचं, कोणाची तुलना कोणी करायची? आणि म्हणून माझं सभापती महोदय एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी जे औरंग्याचं उदात्तीकरण करतात ते थांबलं पाहिजे. आणि ज्यांनी उदात्तीकरण खाली केलं त्यांना निलंबित करण्याचं काम केलंय सरकारने, त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. आणि खऱ्या अर्थाने यामध्ये औरंगजेबाने तुमचा पण छळ झालाय का? आणि सभापती महोदय यामध्ये सभापती महोदय नाही तुमचं झालंय काय संभाजी महाराजांसारखं? तुमचे काय नाही संभाजी महाराजांनी 2019 मध्ये आता मी सांगतो ऐका, मी सांगू ऐकता 2019ला अरे तुमच्याकडे काय हिंमत आहे? तुमच्याकडे काय हिंमत आहे? अरे तुम्ही तुमच्याकडे काय हिंमत आहे? तुमच्याकडे काय हिंमत आहे? अरे खुर्चीसाठी मला बोलू द्या. बाळासाहेबांचे विचार सोडले, खुर्चीसाठी औरंगजेबाचे विचार धरले आणि खुर्ची मिळवली यांनी. आणि म्हणून या सरकारमध्ये तुम्हाला या हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाहीये. आणि म्हणून बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले खुर्चीसाठी तुम्ही 2019 मध्ये सत्ता मिळवली, काँग्रेस बरोबर जाऊन तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊन सत्ता मिळवली आणि बाळासाहेबांचे विचार सोडले, औरंगजेबाचे विचार स्वीकारले. आणि म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार काय? अरे तुम्ही यांना आतमध्ये घालणार होते या लोकांना. अंबादास ऐका अंबादास ऐका, अरे यांना मी सांगतो, अरे हे गेले होते तिकडे, हे गेले होते लोटांगण घालून आले आणि म्हणाले मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली. आणि म्हणून यांचे प्रमुख पण गेले आणि तिकडं म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू, इकडं आल्यावर पलटी मारली. आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, आशिष शेलार या 4 लोकांना जेलमध्ये टाकणार होते. जेलमध्ये टाकून महाविकास आघाडी सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते. त्यावेळेस मी यांचा डाव मोडला, यांचा टांगा पलटी करून टाकला, यांचा टांगा पलटी केला.
महायुतीचं सरकार आणलं, महायुतीचं सरकार. बसा 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 बसा. औरंगजेबी विचार तुम्ही सोडा. औरंगजेबीचे अरे तुम्हाला नोटीस झाली, तुम्हाला नोटीस झाल्यानंतर तुम्ही गेले. हे एक मिनिट तुम्ही बसा खाली. बसा ना जरा. आपण का उभे आहेत? आपण का उभे आहेत? बसा ना जरा. आपण हेमंत पाटील जरा खाली बसा. बसा. गिरीश महाजन आपण खाली बसा. खाली बसा. हेमंत पाटील खाली बसा. अरे आपण बसा जरा. सगळे खाली बसला. ऐकतात. उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका 289च्या अनुषंगाने आपल्याला देता आहेत. मला वाटतं की त्यांचं बोलणं कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया. परंतु शासनाची भूमिका आपल्या 289च्या अनुषंगाने जर बोलले असतील तर आपलं नाव घेतलं नाही. आपण कोणत्या मुद्दे बोलणार? अरे सत्तेसाठी हे लाचार झाले. सत्ता मिळावी म्हणून तुम्ही बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवलं त्या काँग्रेस बरोबर बसले. औरंगजेबी विचार तुम्ही घेतले, बाळासाहेबांचे विचार सोडले, शिवाजी महाराजांचे विचार सोडले. अरे तुम्ही काय शंभूराज. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं. शिवसेना वाचवली, धनुष्यबाण वाचवला म्हणून 80 पैकी 60 जागा आल्या. तुम्ही 100 लढवल्या, 20 जागा आल्या तुमच्या बरोबर. आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा शिकवलेला आहे. जनतेने धडा तुम्हाला शिकवलाय. जनतेने तुमची जागा दाखवली आहे. आपण बसा. विरोधी पक्षात आपण जरा बसा. जनतेने तुमची जागा दाखवली आहे. आणि तुमच्यात हिंमत असेल तर सांगा. आपण असं करणार, टॉर्चर करणार. भाषणामध्ये व्यत्यय येत असताना दोन्ही बाजूच्या सदस्यांनी असं उभं राहणं योग्य नाहीये. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याकूब मेमन याची कबर सजवली. तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अरे हिंदुत्वाचं नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे. आणि म्हणून या एकनाथ शिंदेने धाडस केलं, हिंदुत्वाचं सरकार आणलं. हिंदुत्वाचं सरकार, बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आणलं. 2.5 वर्ष आम्ही महायुतीचा कारभार केला. 2.5 वर्ष महायुतीचं सरकारने काम केलं म्हणून तुमचं विरोधी पक्ष नेता पण गेलं. अरे तुमचं काही गेलं. आणि तुम्हाला जेव्हा अरे एक अंदर की बात है. खबर के अंत में खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात ऐसी ही बड़ी किसी खास खबर के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए महानगर समाचार.